तुपकरांचे अन्नत्याग, पत्नी शर्वरी तुपकरांनी सरकारासाठी मागितली भीक। कंगाल सरकारसाठी भीक द्या, शेतकरी नेते रविकांत तुपकरांचे अन्नत्याग आंदोलन। सरसकट कर्जमाफीसाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी कालपासून आपल्या निवासस्थानासमोर अन्नत्याग आंदोलन सुरू केलं असून आज दुसरा दिवस आहे। राज्यभरातील शेतकरी तुपकरांच्या आंदोलनात सहभागी होत असून सरकार विरोधात शेतकऱ्यांचा तीव्र असंतोष दिसून येत आहे। अन्नत्यागामुळे तुपकरांची प्रवृत्ती खालावत चालली असून दुसरीकडे त्यांची पत्नी ॲडव्होकेट शर्वरी तुपकरांनी असंख्य कार्यकर्त्यांसह रस्त्यावर उतरून सरकारसाठी भीक मागितली आहे। हे सरकार कंगाल आहे, शेतकऱ्यांना देण्यासाठी सरकारकडे पैसे नाही असे म्हणत कंगाल सरकारला भीक द्या अशी घोषणा बुलढाणा शहराच्या रस्त्याजवळ ऐकायला मिळाली। 15/6/2026 पासून रविकांत तुपकर हे आमच्या घराच्या निवासस्थानामध्ये संपूर्ण कर्जमुक्तीसाठी आणि पीक विम्याच्या आणि शेतकऱ्यांच्या इतर मागण्यांसाठी उपोषणाला बसलेले आहेत। मात्र सरकारने त्यांची कोणतीही दखल आजपर्यंत घेतलेली नाही। आज दुसरा दिवस असताना देखील सरकारने ना डॉक्टर पाठवले ना पोलीस बंदोबस्त लागला। दुपारी मी येऊन कलेक्टर साहेबांना भेटून गेले, त्याच्यानंतर डॉक्टर तिथे आले आणि पोलीस तिथे आले। सरकारला नेमकं या आंदोलनाकडे दुर्लक्ष करून साध्य काय करायचं आहे? सरकारकडे उद्योगपतींचे 16 लाख कोटी रुपयाचं कर्ज माफ करण्यासाठी पैसे आहेत, पण आमचं थोडं जे कर्ज आहे ते माफ करण्यासाठी आम्हाला जाचक अटी आणि शर्ती आमच्यावर लादत आहे सरकार। म्हणून सरकारकडे पैसे नाही, सरकार शेतकऱ्यांसाठी कंगाल झालेलं आहे। म्हणून आम्ही आज भीक मागो आंदोलन केलेलं आहे आणि आमच्या भीकेरूपी आलेले पैसे आम्ही सरकारच्या खात्यात जमा केलेले आहे आणि सरकारला सांगितलेलं आहे की तुमच्याकडे पैसे नाही आमची कर्जमाफी करण्यासाठी, आमची कर्जमुक्ती करण्यासाठी, म्हणून ही आमच्याकडून भीक घ्या आणि आता तरी डोळे उघडा आणि आमची कर्जमाफी करा आणि रविकांत तुपकर यांच्या उपोषणाची गांभीर्याने दखल घ्या, अन्यथा शेतकरी रस्त्यावर गावोगावी उतरतील आणि त्यावेळी जर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर त्याची संपूर्ण जबाबदारी सरकारची असेल असं आम्ही कलेक्टर महोदयांना कळवलेलं आहे।